पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे एलसीबीचा थरारक पाठलाग, चेन स्नॅचिंग मधील परराज्यातील 2 आरोपी जेरबंद, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। चेन स्नॅचिंग प्रकरणातील परराज्यातील 2 कुख्यात आरोपी पाठलाग करून जेरबंद। धुळे शहरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत परराज्यातील 2 कुख्यात आरोपींना अटक केली आहे। धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं चित्रपटातील थराराला साजेसा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतलं। या कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वानखेडकर नगर परिसरात राहणाऱ्या आकांक्षा भरत बोरसे या सायंकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास आपल्या मुलीला ट्युशनवरून घरी आणण्यासाठी जात होत्या। त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं तात्काळ हालचाली सुरू केल्या। गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पथकानं संशयितांचा माग काढत त्यांचा पाठलाग केला। काही वेळातच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळवलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं संजीव मुकेश शर्मा, वय वर्ष 28, राहणार पाणीपत, हरियाणा, आणि नितीन कुमार किसन कुमार, वय वर्ष 24, राहणार सामली, उत्तर प्रदेश अशी आहे। दोघेही चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये कुख्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। पोलिसांकडून आरोपींकडून अधिक तपास सुरू असून शहरात आणखी काही गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे का याचीही चौकशी केली जाते आहे। या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।